71 वर्ष कशी गेली आहे मी स्टेजवर बसून डोळ्यात पुडे घालत होतो। 17 वर्षाचा असताना मी पंचायत समितीचा मेंबर झालो। पेजारी गावकीनी ईश्वर मास्तरला उमेदवारी दिली होती, पण गावातल्या सर्व पंचांनी मारुतीच्या देवळात आमच्या बैठक घेतली। मी घरी नव्हतो, बाहेर गावी प्रेसच्या कामासाठी गेलो होतो आणि त्यावेळेला सर्व जुन्या माणसांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी उमेदवार बदलून पाहिजे म्हणून माझ्या वडिलांकडे मागणी केली आणि मी पंचायत समितीचा मेंबर झालो। आणि आज मी बंटी पाटलांना धन्यवाद देईन, ते माझ्या स्टाईल मध्ये आज बोलले। आणि संख्या पण कमी आहे त्याच्यामुळे बोलायला शिकणार मिळतं, परंतु बंटी पाटील शांत माणूस, सातत्यानं एखादं काम घेतलं, एखादी शाळा काढायची, एखादं कॉलेज काढायचं, एखादी युनिव्हर्सिटी काढायची, तर सर्वांना नम्रपणे माझ्यासारख्या सर्वांना सांगून एक मतानं त्याचं काम करणारा हा सदस्य। बंटी पाटील कमी आले, परंतु डी.वाय. पाटील हे वर्षातून 4-5 वेळा यायचे। प्रभाकर पाटलांचे ते जास्त मित्र, मीनाक्षी पाटलांचे पण चांगले संबंध, माझ्यापेक्षा मीनाक्षी पाटलांचे, बंटी पाटलांचे आणि याच्या आई बरोबर संबंध जास्त होते। परंतु एक सहवास मिळाला आणि या सहवासामध्ये परिपूर्ण उपयोग करण्याचं काम मी दोघांनी विधिमंडळामध्ये केलं। मला वाटतं की मी म्हणालो बंटी पाटील एक 5-10 मिनिटं बोलतील आणि जातील, परंतु त्यांनी नूर बदलला आणि खरोखर जी अपेक्षा होती, इथे जे 3-4 वक्ते येणार होते त्याची कसर श्री बंटी पाटलांनी आज भरून काढली आहे। हे महाविकास आघाडीचं सगळ्यात तरुण नेतृत्व आहे। महाविकास आघाडीमध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत, जे राज्य प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांना प्रतिनिधित्व आम्हाला मिळतं, परंतु बंटी पाटलाला तिथे मिळणार नाही, कारण त्याचे राष्ट्रीय नेते तिथे असतात। पण महाविकास आघाडीला सगळ्यांना मी सांगतो, चित्रलेखाला पण सांगतो मी की महाविकास आघाडी आणि राहुल गांधीच या देशाचं भलं करू शकेल असं आम्हाला वाटतं। काँग्रेसच्या बाजूने बोलायला तुमची टाळ्या जात नाही, पण लढाई कशी तुमच्या, मला माहिती आहे तुमचे चेहरे बघून। इतक्या वर्षी आपल्या सातत्यानं लढाई काँग्रेसच्या विरोधात होती, पण आता लढाई आपली विचाराची आहे। आपली लढाई हे ज्या ठिकाणी लोकशाही टिकवण्याची आहे। आणि म्हणून मी बंटी पाटलांना बोललो की त्यांना काल पण फोन केला, त्यांना नाही बोलायला प्रॉब्लेम येत होता, पाऊस भरपूर पडत होता, परंतु मला कळलं त्यांना नाही बोलायला आणि मी न यायला त्यांना अकोड होत, परंतु एक वेगळी धार आणि जी आज आमच्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये गरज आहे ती आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। सगळ्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सगळ्या ताकदीने उमटणारा नेता म्हणजे बंटी पाटील आहे। त्याला 2 लाख करायची पण तयारी आहे, पैसे पण खर्च करण्याची तयारी नाही आहे, शेवटी मी आहे ना तुझ्या बरोबर। परंतु एक वेगळं नातं आणि एक वेगळा आवाज तुमच्याकडे, आमच्याकडे, माझी अपेक्षा तर नेहमीच बोलतो मी तुम्हाला की पुढल्या राजकारणात तुमच्यासारख्या तरुण माणसांची खरी गरज आहे। अभ्यासू आणि टाकाला जाऊन भांडण लपवण्याची आज आपल्याला गरज नाही, जे सत्य आहे ते आपल्याला कळलं पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की चित्रलेखा पाटील आणि
सुरेश तालुका चिटणीस आणि प्रफुल्ल नेहमी रद्द करूया कार्यक्रम. मी सांगतो मी उद्या पाऊस पडणार नाही, कार्यक्रम होणार व्यवस्थित. कारण या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आपल्याला घाबरायचं काम. आणि म्हणून मित्र, जे राजकारण आहे ते राजकारण वेगळ्या तऱ्हेने चाललंय. गेले अनेक दिवस आपण बघितलेली आहे. काँग्रेसच्या विरोधात पण आपण लढलो, आणीबाणीमध्ये आपण या ठिकाणी लढलो. त्यावेळेला आपल्याला काहीच नव्हतं, अंधार होता पूर्ण. मंत्री पाटील तुम्ही लहान होता की पोलीस पकडून जायचे, आमचे अकाउंट पण सगळे सील केले होते. त्या भागातून आम्ही काम केलं, पण आम्ही डगमगलो नाही. त्याच्यापेक्षा वाईट दिवस आज आहे. आज जे वाईट दिवस त्यांनी सांगितले त्याचा विचार मंथन करण्याची गरज आहे. आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही मला काय भेट देणार असाल तर आपला विचार पक्का ठेवा, एवढंच माझं तुम्हाला. कुणाकडे जाणार येण्याची गरज नाहीये. मंत्री पाटलांनी केलं नाही म्हणले, मला तुम्ही आमदार कराल की नाही. आपण म्हणजे विसरले तुम्ही की या ठिकाणी आपण तो म्हणजे एक आमदार नाही. मंत्री पाटलांनी वाचलं चित्रलेखा पण आणि तुम्ही पण आमदार पाहिजे, तर आपला महाविकास आघाडीचा खरा विजय होईल. आणि म्हणून थोडी अडचण आहे इथे आमची होते की आम्ही गेली 75 वर्ष सतत काँग्रेसच्या विरोधात लढत आलो. खालच्या पातळीवर तेवढं जे एकत्रित करायला पाहिजे ते आम्ही करू शकलो नाही. नेत्यांच्या मध्ये आज आलं की आता कुठलेही कार्य तक्रार नाही की ठळेनी काम केलं नाही, अमुक नाही बोलत नाही. पण मतदार जो आहे तो त्या टेबलावर येताना काम करतो. काँग्रेसचा पण करतो आणि आमचा पण करतो. त्याच्यावर पण मात करू, आपण चर्चा करू. पण मला वाटतं की मंत्री पाटलांनी महाराष्ट्रात आणखी जास्त फिरलं पाहिजे. 2 कॉलेज कमी काढले तरी चालतील. नाही, गोकुळ घ्यायचं आहे तुम्हाला. आम्ही सगळ्या शक्तीनिशी तुमच्या बरोबर आहोत. गोकुळ आहे, गोकुळ तुम्हाला घ्यावंच लागेल हे तुम्हाला सांगतो. तरच आपलं चित्र कोल्हापूरचं बदलेल. आणि म्हणून मित्र, मी ज्या पद्धतीचं काम केलं, मी राजकारण करताना व्यवसायामध्ये आपण काम केलं. 71 वर्षात ते मी बघत होतो. अनेक व्यावसायिक आपण उभे केले, अनेक लोकांना मदत केली. आज या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2000 संस्थांचं आपण नेतृत्व करतो. मला वाटतं एवढ्या संस्था महाराष्ट्रात कोणाकडे नसतील. ज्या लढाया आज होत आहेत मध्यवर्ती बँकांच्या, पॅनल मध्ये राहतात काँग्रेसच्या बरोबर आणि चेअरमन करताना परत युती बरोबर जातात. हे चित्र वाईट आहे. मंत्री पाटलांबरोबर कोल्हापूर बँकेचा मी 20 वर्ष संचालक होतो. सुरेश पाटील पण अनेक वेळा माझ्याबरोबर कोल्हापूरला आलेले आहेत बँकेच्या मीटिंगला, म्हणजे पांढरा तांबडा घेण्यासाठी गाण्यासाठी. तर ती जी परिस्थिती होती ती परिस्थिती आज राजकारणात राहिली नाही. आणि म्हणून मित्र, आपल्याला हे बदलाचं आहे. बदलाचं नाही हे का झालं? आपण लगेच कोणालाही जिल्हा परिषद सदस्य केलं, कोणालाही सभापती केलं, कोणालाही आमदार केलं, कोणाला खासदार केलं. पण ते वैचारिक आपण करण्यामध्ये मी अपयशी ठरलो. त्याचा जो विचार आहे, आपला जो विचार आहे, आपली बांधिलकी आहे, ती बांधिलकी आपल्या त्याच्यामध्ये बिंबवाला मी थोडा कमी पडलो असं मला वाटतं. पण मला वाटतं मी घाबरतो, अरे 71 झाली, आपल्याला काय राहिले, किती दिवस राहिले, असं पण मला तिकडे वाटतं. पण बदलू आपण. सकाळी तटकरेंचा फोन आला नेहमीप्रमाणे शुभेच्छा द्यायला. ते प्रामाणिकपणे फोन करतात. अरे फोनच लागत नाही. तटकरे हुशार आहेत. कॉन्टॅक्ट करत असेल तर कोणाकडनं करायचं ते माहिती आहे. मग त्यांनी बरोबर पंडित ह्याला केला, निपाल शेटला केला, आणि शेवटी नाही तर आमचा संतोष जंगम
संतोषच्या घरला फोन केला. मी बोललो तू बरोबर आहे फोन करतोस. ते बोलते माझं वैशिष्ट्य आहे. मला तुला गरज लागली की बरोबर फोन करतो. बंटीला 4 वेळा केला. परंतु ही लढाई जी बंटी पाटलांनी सांगितली ती तेवढ्या विचाराची होती. हे राजकारण आता सगळं बदललेलं आहे, संपूर्ण बदललेलं आहे. काँग्रेसवाल्यांवर लढायचो नाही तर आपली शाळा कॉलेज झालीच नसती. पण तुम्ही बहुजनांसाठी काम करता, तुम्ही गरिबांसाठी काम करता. आमची तुमची लढाई असेल तर तुम्ही ती आपण लढू, पण आपल्याला त्याच्यामध्ये कुठेही करता येणार नाही. अंतुले साहेब ज्या वेळेला 80 साली इथे मुख्यमंत्री झाले, मी लहान होतो पण ती म्हणजे पंचायत समितीचा मेंबर झालो होतो. पाटील बंधूंबरोबर मी गेलो. काय सांगितलं किती 2 त्यांच्या मतदारसंघातली 3 शाळा आणि 5 शाळा देऊन टाक. परुरपाडा, मानकुळे ह्या शाळा देऊन टाकल्या 1 मिनिटात. करून टाका. दुसऱ्या दिवशी काँग्रेसची सगळी काँग्रेस कमिटी अंतुल्यांकडे गेली रवी राऊतांच्या नेतृत्वाखाली आणि ते म्हणाल तुम्ही त्यांना कशा शाळा दिल्यात. अरे शाळा गेल्या काय ते अंतुल्यांची स्टाईल वेगळी होती तुम्हाला माहिती आहे. अरे काय प्रभाकर पडल्याची मुलं शिकायला जाणार आहेत तिथे, नातू जाणार आहेत. तुम्ही आणा, तुम्हाला 10 शाळा देतो. शाळा देऊ नका म्हणून काय सांगता. ही वैचारिक जी तुम्ही मगाशी सांगितली या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की आपल्याला त्या तऱ्हेचं चित्रलेखा पाटील तुम्हाला काम करायचं आहे. हे बोलतील पण हे आपल्या विचाराचे नाही. तुम्ही पण आमदार वागा, आमदार होणार मी. बंटीचा हात धरून त्याला मला मत द्यायला लावणार. कळलं का. तो माझ्या एक आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आम्ही बसलो 3 वाजेपर्यंत. माझ्या घरा शेजारीच हॉटेल आहे कुठले गार्डनला. आम्ही बसलो. शेवटपर्यंत एक माणूस माझ्या बरोबर सतत म्हणत होता बोला मी विड्रा करतो. ते 3 मत नाही. बंटी म्हणत नाही जयंत पाटील पाहिजे. त्यांचाच नंबर ठरला होता, वाटला होता. पण मी आयुष्यात विसरणार नाही बंटी की त्याच्यासाठी लढत शेवटीपर्यंत. आणि हा डोळ्यातून पाणी काढून बोलला हे चुकीचं राजकारण चाललंय, हे करू नका. आणि म्हणून आपल्याला काळजी नाही आणि आपल्यात हिंमत आहे. तुम्ही काळजी नका. तुमची इच्छा आहे मी आमदार होणार, चित्रलेखा पण आमदार होणार. ते आपल्याला करायचे जोराच्या टाळी वाजवत. परंतु या पद्धतीचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे की आपल्याला पुढचं वाटचाल वेगळ्या तऱ्हेने करायची. जी लढाई आहे ही लढाई वेगळी आहे. पण महात्मा फुलेंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला शिक्षण पहिलं घेतलं पाहिजे, आपल्याला बौद्धिक पहिलं घेतलं पाहिजे, मग तुम्ही राजकारण एक आमदारच्या खासदारच्या घ्या. हे आपल्याला आपले विचार आहेत ते करण्याचं काम माझ्या वाढदिवसानिमित्त तरुण पिढीने केलं पाहिजे. मी बोलतो तुम्ही माझ्या बरोबर आहात. नातू कुठे आहे, नातू कुठे आहे. आज तेच आपल्याला शोधाचं काम करायचं. हे दुःख त्यांचं पण आहे, हे दुःख त्यांचं पण आहे. खरे बंटी पाटलांचं पण दुःख आहे. काँग्रेस घडवली साहेब 10 वेळा घरामध्ये त्यांना मंत्रीपद दिलं, मुख्यमंत्री केले, ते पण तुम्हाला सोडून गेले. ही परिस्थिती आहे. वाईट वाटतं आम्हाला. काल अशोक चव्हाण भेटले मला सुप्रिया सुळेंच्या लग्नाला. जयंतराव काय आता काय म्हणते आम्हाला पण कळते चुकी झाली पण काय करणार. आज त्याला होत नाहीये. आणि म्हणून मित्र आपल्याला या ठिकाणी असे कार्यक्रम केले पाहिजेत. बंटी सारखे विचार देणारे लोक आपल्याला बोलवायला लागेल. आपण काय काम करतो ते करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे वातावरण आज आहे उघड लोक म्हणजे अधिकारी सांगतात आमदाराला एवढे, खासदाराला एवढे, 30% आणि 40% रेट चाललेला आहे. आणि खड्डे बाकी रस्त्यावर पडले पाहिजे. तो कॅमेरा तिथे फिरवलेला आहे. एकदा किती खड्डे पडलेत आणि काय पडलेत, खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट किती झालेले आहेत. कारण ती 40% लोडिंग आहे. 40% लोडिंग आहे तर क्वालिटी राहणारच नाही. ही परिस्थिती आज तरी या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सगळं बदल करायला पाहिजे. आणि तो बदल तुम्ही करू शकता. या
भागातला, या देशातला, राज्यातला तरुण वर्गच करू शकतो. जे आम्ही केलं 75 साली, जे आम्ही केलं 74 साली. या ठिकाणी रस्त्यावर आले. पहिलं गुजरातनीच बदल केला काँग्रेसच्या विरोधात. नवनिर्माण से त्या ठिकाणी आघाडी केली आणि बिहारने दुसऱ्यांदा केली. या वेळेला म्हणून आणीबाणी आणावी लागली. हे तुम्हाला हा इतिहास आहे सगळा. पण मला बोलायला लावून मी सतत ते मांडत असतो, कारण तुम्ही तो काळ बघितला नाहीये, आम्ही तो बघितला. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हा विचार पक्का ठेवण्याचा आपल्याला बघायचा. आज मला आनंद वाटला. माझ्या सत्कार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील हे पण चांगले बोलले, आमचे तालुका चिटणीस पण चांगले बोलले. नवीन गौतम पाटील तर आता आमच्या लाईनला यायला लागला असं वाटायला लागलं बोलायला. म्हणजे हे जे प्रश्न आहे ते आपल्याला मला समाधान वाटलंय. सगळी नाराज आहे तरी मी माझ्या 71 वर्षी आमची 4थी पिढी आता खऱ्या अर्थानं तयार होते, त्याचा मला आनंद आहे. नंदुबाईकर परवा सरपंचाला दम दिला मी की विचार तुझा प्रश्न नाहीये, इकडे तिकडे जायचं नाही, कॅमेरा इकडे तिकडे फिरवायचा नाही, कोणाजवळ बसायचं आणि कोणाजवळ नाही. दम दिला, तिला सांगितलं असेल तुला तिने दम दिला. हे आपल्याला करता येणार नाही, हे करायचं नाही. आणि म्हणून शेका पक्ष म्हणजे वेगळा आहे. बंटी पाटलांना माहिती आहे, बंटी पाटील बोलत होते हे शेका पक्षाचे एवढे आले. मी एक आदेश दिला, आले ना ठरावांचे एक आदेश, पण शेवटपर्यंत व्यक्तिगत आहेच पण शेवटपर्यंत बंटी पाटलांना गेली. अरे कारखानदारवाला शिंदेचा मुलगा तर उभा राहा. 7 कारखाने अभिनेते उभा राहा. बबनराव शिंदे किती वर्ष आमदार रे? बरोबर आहे ना, 30 वर्ष. आणि आता कुठे आहात तुम्ही? बोल ना. बीजेपीत एकूण 8 कारखाने आहेत. आपण सगळ्या कारखान्यांना मदत केली ना मदत. आणि काँग्रेस सोडली. काँग्रेसपेक्षा पवार साहेबांना सोडलं. पवार साहेबांनी त्याला उभं केलं. काय परिस्थिती असेल, काय वाईट वाटत असेल. बंटी पाटील पवार साहेबांना किती वाईट वाटत असेल. आपण बोलतो तर या पद्धतीचं काम आहे. आणि म्हणून जयंत पाटील महाराष्ट्रात आहे. अशा अनेक लोकांना आपण मदत केलेली आहे. म्हणजे आपला पैसे घेणार प्रश्न नाही, जेवणार माझच, चहा पिणार माझाच आणि चेक घेऊन जाणार. काय बरोबर आहे चिरंजीव? बरोबर आहे ना? का दिलेच पैसे मला? म्हणजे मला बघितलं नाही मी त्याला, म्हणजे तो माझ्या मुलासारखं आहे. पण त्याला आपण सगळी केली. त्याने एक वेळ चांगलं होतं पण दुसरी पिढी हे वाईट आहे. बंटी पाटलांबरोबर मला आकर्षण काय, DY पाटलांनंतर त्यांनी संस्था वाढवल्या, व्यवहार वाढवला. आणि जे वडिलांना जमलं नाही ते राजकारणात त्यांनी करून दाखवला. ते कधी एक नगरसेवक आणून दिले नाही, काँग्रेस माइंडेड होते पण त्यांनी आणलं नाही. कुटुंबातला एकच माणूस आहे बंटी पाटील की त्यांनी सगळं राजकारण घेतलं. आणि कोल्हापूरचीला एक हाती सत्ता विरोधकाची त्याच्याकडे आहे. आणि हे आमच्यासारखे हितचिंतक आणि मी त्याला मित्र बोलणार नाही, त्याचे वडीलच माझे मित्र होते, बरोबर नाहीये. परंतु यासारखं जे राजकारण आहे ते महाराष्ट्रात बदलण्याचं काम मी वेगळ्या आशेने बंटी पाटलाकडे बघतो. बंटी पाटील म्हणजे तुम्ही उद्या महाराष्ट्रातले प्रमुख महाविकास आघाडीचे नेते होणार आहात. तुम्ही माझ्या सत्काराला आले म्हणून बोलत नाही. अनेक वेळा मी बोललो, त्यांच्या बरोबर चर्चा केली. मी छोटा आहे तुमच्यापेक्षा आर्थिक न्यायाच्यामध्ये, हे कळलं का? परंतु शक्तीनिशी आज चर्चा होते हे पण वाटेल. उद्या मला म्हणते बीजेपीला मी जातो असं म्हणून बोलतो ना, बोलणार नाही. आणि आपल्याला कधी तो पण मला लाज वाटेल, तो पण ठपका मला नको. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला परत सांगतो, माझ्या वाढदिवसाला किती पण राहो, एखादी कंपनी विकून टाकेल पण आमदार आपण होणार.
बंटी पाटला सारखे भरपूर इथे चिंतक आपल्याकडे आहे, नारायण पाटीला सारखे भरपूर आहेत. त्यांनी अनेक वेळा मला मतं दिली, मला पाठिंबा दिला आणि त्यांचं कुठलंही काम मी केलेलं नाही. परवा कारखान्यासाठी पैसे मागायला आले, बोला मी तुमच्या खोटं बोलणार नाही, घेऊ नका आणि पैसे जाऊन अजून खड्ड्यात जाल. परंतु आजचा 25 वर्ष ते सतत येतात, 5 बरोबर येतात की नाही. आमदार असो नसो ते बिचारे सगळ्यात गरीब आमदार, पैसे नसलेला आमदार, पेलवान आहे ते, खरोखर पेलवान आहे तर देवळातच झोपतात. पण माझ्यावर काय प्रेम करतात ते माझ्या न चुकता एसटीत बसून सुद्धा येतात, पण माझ्या वाढदिवसाला ते येतात. असे मित्र आपण महाराष्ट्रात जोडले आणि म्हणून मी सांगतो आजचा दिवस आपल्याला बघायला मिळालाय. तुमच्या ताकदीनं, तुमच्या सहकार्यानं आणि तुमच्या मेहनतीनं आपल्याला पुन्हा हे बीजेपीचं सरकार हटवायचं आहे आणि त्याची तुम्ही तयारी ठेवा, एवढीच मी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा प्रफुल्ल पाटलांच्या माझ्या वाढदिवसाची समिती आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आपण 1 तासातच कार्यक्रम संपवणार होता. बाहेर पाऊस पडतोय का? पाऊस घाबरतो की नाही मला? खाली ते भांडण झालं माझ्या चित्र पाटलाचं, पण नाही, आपण ठरलेला कार्यक्रम रद्द करायचा. उद्या बंटी पाटील नाही आला तरी 2 शिव्या देऊन त्याला पुन्हा आपण बोलवायचं नाही. पण एक वेगळं प्रेम, वेगळा अधिकार हे राहिलेला आहे आणि त्याच्या वडिलांची तशी शिकवण आहे. अनेक वेळा आहे, अरे दादा येतील, विधेयक आलं, कपिल पाटील आणि आम्ही एकदम पुरोगामी गरिबांच्या बाजूनी, एक खाजगी युनिव्हर्सिटीला बंदी, पण एक आले तुमचा तो पीए कोण सांगलीचा होता एक दादांचा, तो येणार, दादानी बोलत नको नको बाबा फोन नका करायला लावू, मी बरोबर करतो. वेगळं वळण देऊन हाऊस मध्ये मी बंटी पाटलाला कळलंच नाही, बिल पास करून घेतलं. हे वेगळ्या तऱ्हेची भूमिका आपण तिथे पार पाडलेली आहे. मला आनंद होतो. नारायण पाटलांना मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्हाला पाहिजे तशी मी मदत करू शकलो नाही हे लक्षात ठेवा, पण तुम्हाला मी आयुष्यात आणखी काहीतरी मदत करीन हे पण तुम्हाला मी सांगतो. की जे प्रेम ठेवले असे नारायण पाटील, जे गरीब आणि खरोखर जे गरिबांशी बांधिलकी घेऊन काम करतात, तेच माझे आमदार मित्र आहेत. पैसेवाले बंटी पाटलासारखे पण आहेत आपले, परंतु बंटी पाटील माझ्या मुलासारखा आहे आणि मुलाची आणि त्याची जास्त दोस्ती आहे. परंतु मी अत्यंत माझ्या 70 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये जे वाढदिवस झाले 40-50 वर्ष, त्याच्यामध्ये सगळ्यात शानदार मुख्य पवार साहेब आले, सगळे आले, प्रत्येक वेळा बाकीचे सगळे आले, देवेंद्र फडणवीस आले. परंतु आज जी बंटी पाटलांनी या सभेमध्ये जी धार आणली, जी वैचारिक धार आणली, त्याचं मी खरोखर कौतुक करतो. आणि वेगळ्या तऱ्हेची भूमिका आपण करू आणि तुम्ही महाराष्ट्रात करावी. आणि शेवटी नाही तर मी तुम्हाला आदेश पण देऊ शकतो. आणि म्हणून सांगतो, एक वेगळी मैत्री, विधिमंडळातली एक वेगळी मैत्री ती वेगळी आहे. बंटी पाटलांना मग कधी कधी विरोधकांनी पण वेळ दिलेला आहे, गडकरी साहेबांनी दिलेला आहे, मला तर द्यायचेच ते, त्यांचा वेळ महत्वाचाच असतो. पण मी वेळेची परवा नाही, मी उभा राहायचो, खालीच बसायचो नाही, मला वेळेचं बंधन नव्हतं. आणि सभागृहामध्ये आपण तसे संबंध ठेवले तर होते. पण आता काय 30% 40% घेणारे आमदार, विचाराची अक्कल नाही, त्यांना काही बोलता येत नाही. बोलायचं कसं ही पण एक कला आहे आणि त्याला एक अभ्यास आहे. याला बोलणार नाहीये, एखादा प्रश्न नसेल तर बंटी पाटील येणार, हे भाई बोलायचं की नाही बघा, तुम्ही पण बघा, आम्ही चुकीचं नाही म्हणत. म्हणजे एक वेगळा आदर आणि वेगळा विश्वास आहे. काल 11 सदस्यांचा निरोप समारंभ झाला, जवळजवळ 10 सदस्यांनी निरोप समारंभामध्ये माझा उल्लेख केला. या सभागृहात आम्हाला घडवलं जयंत पाटील, पैशापेक्षा हे मोठं आहे. इथे स्वतः आहे. सुरुवातीला नवीन आलं, विधानसभा वेगळी आणि विधान परिषद वेगळी आहे. याने विधानसभेत काम केलं, परिषदेत जेव्हा नवीन आले काही ते वेगळंच आहे. म्हणजे अरे आम्हाला खाली असं नाहीये.
तर त्या पद्धतीचं काम आपण ठरवलं. मला वाटतं तुमची जिद्द, तुमची ताकद आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असेल. ते होताचं नव्हतं करण्याची ताकद तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे, ते करून दाखवूया एवढंच मला वाटतं. पुन्हा एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो. चित्रलेखा पाटलांना पण थोडं नाराजी झाली होती, तिला पण सांगतोय, तिला शिकवायचं आहे, शिकवतोय मी म्हणतोय. असं नाहीये की आपल्याला जे कठीण आहे ते करायचं. या थिएटरचं उद्घाटन करताना ते होऊ नये म्हणून आप लोकांनी प्रयत्न केला, पण आपण ते केलं, सगळं आणलं. हे थिएटर बंटी पाटील जळलं, पूर्ण जळलं. पुन्हा आपण उभं केलं. 16 कोटी रुपये आपण पुन्हा खर्च केले आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सहकार तत्वावर असलेलं हे पहिलं नाट्यगृह आहे. आणि प्रत्येक शोला आपण 10,000 रुपये, कोळगावकर कुठे आहे, कोळगावकर गेला काय, इतकी 10,000 ते 15,000 रुपये आपण लॉस घेतो. तर मला चित्रलेखाचा अभिमान वाटतो. ग्रामीण नाट्याला या ठिकाणी तिने स्पर्धा भरवली. ग्रामीण जी नाटकाची मंडळ आहेत त्यांचा महोत्सव घडवला, ज्याच्यासाठी मी थिएटर उभं केलं. मला भरपूर तिचा अभिमान वाटतो. नुसतं नाहीये, पुढली तिची इच्छा आहे टीव्ही स्टार मध्ये, टीव्ही चॅनल मध्ये ग्रामीण भागातले कलाकार आपले दिसले पाहिजे. ते घडवण्याचं काम पीएनपी नाट्यगृह हे तिचं उद्दिष्ट आहे. म्हणजे थोडं नवीन आहे, तिला पण वेगळं आहे. बीजेपीच्या घरातून ती आलेली आहे, प्रॉब्लेम आहे. पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की बंटी पाटलासारखे हितचिंतक आपले असल्यानंतर आपल्याला पुन्हा काही घाबराचं काम नाहीये. पुन्हा या महाराष्ट्रात आपण उभे राहू, या जिल्ह्यात उभे राहू आणि नंतर वेगळ्या तऱ्हेचं काम उभं करण्याचं काम आपण करूया. पुढल्या वाढदिवसाला माझ्या आपल्याला काहीतरी बदल झालेला दिसला पाहिजे, या जिद्दीने आपण काम करूया एवढंच बोलतो. पुन्हा सगळ्या आलेल्या पाहुण्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि मी पुन्हा बंटी पाटला, नारायण पाटलांना या ठिकाणी जो 5-6 आमदार येणार होते, सांगोल्याचे आपले आमदार पण अडकले, ते उत्तराखंड गेले होते, तिथे भरपूर पाऊस पडला, ते पण येऊ शकले नाहीत. आणि म्हणून स्वतः संजय राऊत आज येणार होते, पावसामुळे ते पण येऊ शकले नाहीत. मी पण त्यांना फोन केला नाही काल बघितल्यानंतर. आणि म्हणून उद्धव ठाकरे आरती करू शकतात पावसात, तर आपण सत्कार नाही इथे बसून करू शकतात. चित्रलेखा सांगितलं की ज्या पद्धतीचं काम आहे ते काम खऱ्या अर्थानं करायचं आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणची एक वेगळी उमेद देण्याचं काम या ठिकाणी बंटी पाटलांनी आणि नारायण पाटलांनी दिले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. आणि मी निश्चितपणे तुम्हाला पण बराच वेळ आपण उभं राहायला सांगितलेलं आहे. आणि सर्व लोकांनी, प्रफुल्ल पाटलांनी जी भोजनाची व्यवस्था केली ती इथे केली होती, परंतु ती आपण भाग्यलक्ष्मीमध्ये केलेली आहे. कोणी त्याला वाईट वाटेल, सुरेशला त्याला की तुम्ही बाहेर गेलात न जेवता गेलात, तर पत्रकारांना पण मी सांगतो दोन्ही व्यवस्था आहेत. तुम्ही सगळ्यांनी जेवून जा. आणि एकच आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने हे विचार डोक्यात ठेवून आपलं आत्मचिंतन करून आपण काय केलं पाहिजे. गेल्या आठवड्यातच आपण याच्यावर चर्चा केली की 30 तारखेला आपण मीटिंग घेतली की मतदार याद्यांची पुनर्रचना ही प्रामुख्याने केली पाहिजे, ती पाठ केली पाहिजे आणि ती तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. तरी 3 वेळा आपल्याला संधी आहे. हा भाई 3 वेळा आहे संधी, एकदाच नाहीये. परंतु त्याला तुम्ही गाफील राहू नका म्हणून आपण एकदाच बोलायचं. तर त्या पद्धतीचं काम व्हावं एवढंच बोलून मी माझे विचार संपवतो.